आज पोळी आणि उद्या नळी अशा पद्धतीने आमच्या इकडे होळी करिता पुरणाची पोळी बनवली जाते आणि दुसऱ्या दिवशी नळी म्हणजेच मटणाचा बेत आखला जातो। म्हणजेच धुळवड स्पेशल झणझणीत अशा ठसकेबाज मटण थाळी बनवली जाते। तर याकरिता मी मटण वापरलेलं आहे अर्धा किलो, अगदी स्वच्छ पाण्याने धुवून नितळून घेतलेले आहे। त्यानंतर त्यामध्ये मी हळद पावडर, मीठ, आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकून सर्व मटणाला व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेला आहे आणि अगदी 15 ते 20 मिनिटाकरिता मॅरिनेशन करिता मी ठेवून दिलेला आहे। त्यानंतर कुकरमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। तेल चांगले तापले की त्यामध्ये मॅरिनेशन करून ठेवलेलं मटण टाकलेलं आहे। अगदी तेलामध्ये आपल्याला 5 ते 10 मिनिटाकरिता त्याचं पाणी आटेपर्यंत मध्यम गॅसवरती हे मटण आपल्याला परतवून घ्यायचं आहे। मटण मी परतवून घेतलं आणि झाकण लावून अगदी त्याच पाण्यामध्ये मी शिजू दिलेलं आहे 5 मिनिटाकरिता। त्यानंतर त्यामध्ये अगदी मी 2 मोठे ग्लास गरम केलेलं पाणी त्यामध्ये घातलेलं आहे कुकरमध्ये। म्हणजे जेवढे मटण असेल तेवढं अगदी शिजणे इतपत मी पाणी घातलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावून मध्यम गॅसवरती 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। मसाल्याकरिता मी 2 चमचे पांढरे तीळ भाजून घेतलेले आहे, तसेच बडीशेप सुद्धा भाजून घेतलेले आहे आणि जिरे भाजून घेतलेले आहे। त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेली कोथिंबीर, लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या घातलेल्या आहेत आणि 2 मोठे चमचे फुटाणे डाळ घातलेली आहे, ज्यामुळे रस्सा आपला दाट होतो। त्यानंतर त्यामध्ये ओलं खोबरं घातलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता। सर्व मसाला अगदी पाणी घालून त्याची बारीक पेस्ट बनवून घेतली। त्यानंतर आपले मटण सुद्धा शिजून तयार झालेलं आहे कुकरच्या 3 शिट्ट्यामध्ये। भांड्यामध्ये मी 2 मोठे चमचे तेल घातले। तेल चांगले तापल्यानंतर त्यामध्ये मी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घातलेली आहे। कांदा टोमॅटोची पेस्ट अगदी तेल सुट्टेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण जो मसाला केलेला होता वाटून बारीक, तो मसाला यामध्ये मी 2 मोठे चमचे ॲड केलेला आहे। अगदी तो मसाला सुद्धा आपल्याला साईडला तेल सुट्टेपर्यंत परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये मी घातलेली आहे आपली चटणी म्हणजेच कोल्हापुरी लाल तिखट मसाला, यामध्ये मी 2 चमचे घातलेले आहे, अजिबात तिखट नाही। त्यानंतर त्यामध्ये गरम मसाला 1 चमचा घातलेला आहे, थोडीशी हळद पावडर टाकून घेतलेले आहे आणि मीठ टाकून आपल्याला हा मसाला अगदी पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटाकरिता तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये शिजलेलं जे मटणाचं सार आहे ते पाणी आपल्याला या मसाल्यामध्ये मी ओतून घेतलं आणि अगदी दणदणीत अशा प्रकारची उकळी काढून घेतलेली आहे। आपला रस्सा तांबडा रस्सा बनून तयार झालेला आहे। आता आपल्याला सुक्कं मटण परतवून घ्यायचं आहे। याकरिता मी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे। तेल चांगले तापले की त्यामध्ये मी कांदा आणि टोमॅटोची मी एकत्रच पेस्ट बनवलेली होती। कच्चाच कांदा आणि टोमॅटो मिक्सरला वाटून घेतलेला होता, त्याची पेस्ट मी तेलामध्ये टाकून अगदी तेल सुटेपर्यंत परतवून घेतली। त्यानंतर त्यामध्ये मसाला घातलेला आहे, तो सुद्धा अगदी तेल सुटेपर्यंत परतवून घेतला। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत। यामध्ये मी बारीक मीठ घातलेलं आहे। त्यानंतर 2 मोठे चमचे लाल तिखट कोल्हापुरी चटणी, 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे। सर्व साहित्य अगदी मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे अगदी मध्यम गॅसवरती। त्यानंतर त्यामध्ये मी शिजलेले मटण टाकून घेतलेलं आहे आणि मसाल्यामध्ये शिजलेले मटण टाकून आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि झाकण लावून अगदी 2 ते 3 मिनिटाकरिता एक वाफ काढून घ्यायची आहे। तर अगदी सुक्कं आपलं मटण सुद्धा बनवून तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता अगदी चमचमीत अशा प्रकारचा तांबडा रस्सा बनवून तयार झालेला आहे, तसेच सुक्कं मटण सुद्धा तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि अगदी धुळवड स्पेशल चमचमीत असा तांबडा रस्सा आणि सुक्का मटणाचा बेत तयार झालेला आहे। आता आपण या ठिकाणी मी भाकरी बनवत आहे, ज्वारीची भाकरी बनवत आहे। ज्वारीची भाकरी सुद्धा अगदी थापून तयार झालेली आहे। आमच्या इकडे अगदी मटण आणि तांबडा रस्सा असेल तर त्याच्याबरोबर खाण्यासाठी भाकरी जास्तीत जास्त बनवतात, चपाती कोण जास्त वापरत नाही। तुम्ही चपातीचा बेत सुद्धा बनवू शकता, पण रश्श्याबरोबर भाकरी अगदी भन्नाट अशा चवीची लागते। त्यानंतर भाकरी सुद्धा आपली बनवून तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। प्रकारे पुढच्या सर्व भाकरी सुद्धा मी थापून आणि भाजून सुद्धा घेतलेल्या आहेत। अशा प्रकारे चमचमीत असं सुक्कं मटण, तांबडा रस्सा, तसेच त्यामधील मी थोडासा अळणी रस्सा सुद्धा बाजूला काढलेला होता, कारण मुले आमची तिखट रस्सा जास्त खात नाहीत, त्यामुळे मी त्यांच्याकरिता अळणी रस्सा सुद्धा बाजूला काढलेला होता। तर चमचमीत अशी ही मटणाची ठसकेबाज थाळी बनवून तयार झालेली आहे। रेसिपी आवडल्यास माझ्या A1 तडका या चॅनलला नक्की शेअर, सबस्क्राईब तसेच कमेंट करायला सुद्धा विसरू नका। भेटू पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।